ढाब्यावरची भाजी म्हटलं की मस्त तर्रीदार, मसालेदार, झणझणीत अशी भाजी आपल्या डोळ्यासमोर येते. आज आपण अशीच ढाबा स्टाईल झणझणीत शेवगा मसाल्याची भाजी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत, तीही अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी आपल्याला शेवग्याच्या शेंगा लागणार आहेत. पाव किलो शेंगा घेतलेल्या आहेत. चांगल्या धुवून घ्यायच्या आहेत आणि त्याचे एकसारखे आकाराचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. आता एका पातेल्यामध्ये आपल्याला शेंगा शिजवायला पाणी गरम करायला ठेवायचं. जेवढं पाणी आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे तेवढंच पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं. आता त्यामध्ये शेंगा घातलेल्या आहेत, मीठ घालूयात आणि यावर झाकण ठेवून या शेंगा आपण शिजायला ठेवूयात. आता शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला यासाठी मसाला तयार करून घ्यायचा. आता ढाब्यावरची भाजी म्हटलं की थोडी तेल सुटलेली भाजी असते, झणझणीत असते. त्यासाठी थोडंसं सुकं खोबरं जास्त वापरलं जातं, कांदा वापरला जातो थोडा जास्त प्रमाणामध्ये. तर इथे खोबरं घ्यायचं आपल्याला, थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं, आपण रेग्युलर घेतो त्यापेक्षा. आणि त्याला आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. खोबरंही चांगलं भाजून झालेलं आहे. थंड व्हायला आपण बाजूला काढून ठेवूयात. आता या कढईमध्ये मी थोडंसं तेल घेते, साधारण चमचाभर तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. आता इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. तर कांदा आणि खोबरं थोडंसं जास्त वापरलं जातं यासाठी, तर त्यानुसार घ्यायचे आपल्याला. कांदाही अशा पद्धतीने भाजून झाला, हलकासा ब्राऊन व्हायला लागला की यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे, लसूण घालायचं आहे आणि पुन्हा 2 मिनटं याला भाजून घ्यायचे. आता 2-3 मिनटं झालेली आहेत. आता यामध्ये आपल्याला धने घालायचे आहेत. साधारण 1 टेबलस्पून धने घातलेले आहेत आणि भाजीला टेक्स्चर छान येण्यासाठी अर्धा टेबलस्पून आपल्याला डाळवं घालायचं आहे. डाळवं, फुटाणे काही घेऊ शकता. आता हे 2 मिनटं पुन्हा मी भाजून घेतले. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला गार होण्यासाठी बाजूला ठेवायचे. आता हे व्यवस्थित गार झाले की यामध्ये कोथिंबीर घालायची आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याचं चांगलं वाटण तयार करून घ्यायचं. आता तोपर्यंत आपल्या शेंगा देखील चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत, व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता आपण फोडणी करूयात. फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये तेल घालूयात. आता ढाब्यावरच्या किंवा हॉटेलमधल्या कुठल्याही ज्या भाज्या असतात त्यामध्ये तेलाचं प्रमाण जरा जास्त वापरतात ते लोक, पण आपण घरी तेवढं तेल वापरत नाही. तर तुम्हाला खूपच अगदी तर्रीदार जास्त तरीची भाजी हवी असेल तर आणखी तेल घेऊ शकता तुम्ही. पण यामध्ये आपण खोबरंही भरपूर वापरलेलं आहे, त्यामुळे याला तरी व्यवस्थित येते, तेल भरपूर सुटतं. तर त्यानुसार तेल घ्यायचं आपल्याला. तेल गरम झालं की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं, ते यामध्ये घालायचं. वाटण बघू शकता एकदम व्यवस्थित केलेलं आहे. गरजेनुसार पाणी घालायचं. पाणी खूप जास्तही घालायचं नाही, नाहीतर मग व्यवस्थित ते परतलं जात नाही. आता यामध्ये थोडी हळद, काळा मसाला आणि थोडी लाल मिरची पावडर घातलेली आहे मी. आता जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि कोणताही गरम मसाला यामध्ये घालू शकता. आता याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. आता हे जेवढं चांगलं परतलं जाईल तेवढी भाजीला चव चांगली लागते आणि त्याला छान तेलही सुटतं. जर तुम्ही हे वाटण व्यवस्थित परतलंच नाही तर भाजीला तेल अजिबात सुटणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही किंवा मसाला चांगला परतला जात नाही तोपर्यंत याला आपल्याला परतून घेणं गरजेचं आहे. हवं तर तुम्ही मसाला जर खाली कढईला लागत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता परतताना, पण जेवढं हे छान परतलं जाईल तेवढी भाजी छान होते. आता हे चांगलं परतून झालेलं आहे. आता आपण जे शेंगा शिजवलेलं पाणी आहे तेच पाणी आपल्याला यासाठी वापरायचं आहे, कारण शेंगाची जी चव आहे ती सगळी पाण्यामध्ये उतरलेली असते. त्यामुळे ते पाणी फेकून द्यायचं नाही आपल्याला, तेच पाणी भाजीसाठी वापरायचं आहे. आता पाणी गरजेनुसार घालायचं आपल्याला. तुम्हाला याचा थिकनेस कसा हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण घालायचं. जर तुम्हाला थोडी रस्सा भाजी हवी असेल तर यामध्ये तुम्ही पाणी फक्त जास्त घालायचं, तर आपली रस्सा भाजी तयार होते. मसाला बनवायचा असेल मी जसा बनवणार आहे तसा, तर पाणी खूप जास्त घालायचं नाही. साधारण एवढं आपल्याला कन्सिस्टन्सीचा रस्सा बनवायचा किंवा ही ग्रेव्ही बनवायची आहे. यामध्ये मी मीठ घातलं आहे. मीठ आपण आधीही घातलेलं आहे शेंगा शिजवताना, त्यामुळे बेतानेच घालायचं. आता याला चांगलं आपण शिजवून घेऊयात. सुरुवातीला हा मसाला आहे आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. 2-4 मिनटं चांगला शिजला गेला की आपण ज्या शिजवून घेतलेल्या शेंगा आहेत त्या यामध्ये घालायच्या. पुन्हा गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरती याला मस्त आपल्याला होऊ द्यायचं आहे. जोपर्यंत या पद्धतीने त्याला तेल सुटत नाही किंवा मसाला छान या पद्धतीचा तयार होत नाही तोपर्यंत. आता इथे पाहू शकता एकदम मस्त याला कडेनं तेल सुटलेलं आहे. याला टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे. आता या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे. वरतून कोथिंबीर घालायची. आता बऱ्याचदा ढाब्यावरती काय करतात, अशी भाजी बनवून ठेवतात आणि पुन्हा त्याला
थोडं आलं लसूण, थोडंसं तिखट घालून वरतून तेलाचा तडकाही देतात. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरतून आणखी तडकाही देऊ शकता. तर बघू शकता इथे मस्त एकदम झणझणीत आणि एकदम मस्त ढाबा स्टाईल आपला शेवगा मसाला तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.